खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए दर्शन पाटिल। दर्शन पाटिल सामना करेंगे जीतू शेलार। फील्ड की जमावट शॉर्ट टर्म एंड बैकवर्ड पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ मिड ऑन घेरे में। पहली गेंद उछाल दिया है, पहली गेंद को फेंक दिया आउट ऑफ पार्क। जीतू शेलार ने 6 रन। ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना। इसे कहते हैं हवा के साथ साथ जाना और घटा के संग संग जाना। 4:20 पे पहली गेंद फेंकी गई है। पहले 5 ओवर आपको 27 मिनट में करना है अथवा एक खिलाड़ी और सर्कल में बुला दिया जाएगा। क्या शुरुआत की जीतू शेलार ने, पावर बैक स्ट्रोक, उछाल दिया गेंद को काउ कॉर्नर के ऊपर 6 रन। दर्शन पाटिल जीतू शेलार के लिए एक और आसमानी टोला। ओ माय गॉड, ये तो सितारों की सैर करने गेंद गई है। इतनी ऊंची गई थी कि एयर होस्टेस के लिए भी मौका था कैच करने का। ये देखिए कितनी दूर, 6 रन। ये हैं जीतू शेलार। 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर जीतू शेलार की। दादांचा आमचा स्वभाव साधा, पुरा करी तो दिलेला वादा। प्रशांत पाटील, देवेश पाटील साथील त्यांच्या असतोय सदा। कमाल की शुरुआत डबल एस डबल सी कमालपाड़ा की। राइट आर्म ओवर द विकेट, फिर से पुल किया है, पावरफुल। यस, मस्तक पे दस्तक, 6 रन। सिक्सर की हैट्रिक लगा दी है जीतू शेलार ने। और क्या फ्लाइंग स्टार्ट है, इसीलिए तो डबल एस डबल सी कमालपाड़ा इतनी लोकप्रिय है। साऱ्या कमात नेक इरादा, हुकमाचा एका कपिल दादा। अब मैदान में डोमोली का हुकुम का एक्का बल्लेबाजी कर रहा है जीतू शेलार। 3 गेंदों में 18 रन बने तो कोई भी कप्तान चकरा जाएगा अजय गरत। दर्शन पाटिल के पास आए, कैप्टन कुछ समझाने। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया था। ऑफ स्टंप के बाहर नीचे रही, कट करने की कोशिश, वाइट। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ डबल एस डबल सी कमालपाड़ा का पहुंचा है 19 रन बिना किसी विकेट के। स्विंग कर दिया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, बुलेट शॉट, 4 रन। भरारी गरडा परी घेतली लोक सभेवरी, जनतेच्या अडचणी त्यांनी उठविल्या लय भारी। कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार, कपिल दादा पाटील नेते आहेत हो दमदार। आपल्या भिवंडीचे साहेब नवगज कपिल। क्या बल्लेबाजी कर रहे हैं जीतू शेलार, मानो डोंबिवली से सेट होके आए हैं। फिर से खींच के मारा है, लेकिन इस मर्तबा काउ कॉर्नर में खिलाड़ी है। 1 रन आता हुआ। जीतू शेलार के काफी तीखे तेवर लग रहे हैं। यस, पहला ओवर यहाँ पे चलता हुआ। इस ओवर के बाद एक अनाउंसमेंट हम आपको देंगे। बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे। 1 ओवर की समाप्ति, कुल मिलाकर रन बने 24। देखिए डबल एस डबल सी कमालपाड़ा ने लेट रिपोर्ट किया है, इसलिए उन्हें 2 रन का पेनल्टी दिया गया है। लेकिन ये 2 रन का पेनल्टी पहली, जब दूसरी इनिंग की शुरुआत होंगी, जब बल्लेबाजी करेंगी चाविंद्रा, जय बैताल, जब हम ऐड करेंगे। देखिए जीतू, रूल रेगुलेशन से कोई बढ़कर नहीं है। ये एवन जोड़ी का शो है, यहाँ सबके लिए बराबर बराबर सम्मान्य हम लोगों ने रूल रेगुलेशन रखे हैं। कोई भी
ऐसे ही थोड़ी कोई महाराष्ट्र की एवन जोड़ी बन जाता है, और ऐसे ही थोड़ी कोई महाराष्ट्र ग्रामीण या भारत ग्रामीण का एवन शो कर देता है। एक ओवर की समाप्ति, रन बने 24। व्हाट ए स्टार्ट फ्रॉम जीतू शेलार। कुल मिलाकर 5 गेंदों पर 23 पे बल्लेबाजी कर रहे हैं। कमेंटेटर सुनील शिल्के भी ग्रेजुएट हैं, अजय गरत भी ग्रेजुएट हैं। मरता क्या ना करता दूर वाले छोर से इस वक्त मोर्चे पे लगाया जा रहा है गेंदबाज आतिश पाटिल को। आतिश पाटिल अनुभव का भंडार कहा जाता है। आतिश पाटिल ने कई स्पर्धाएं खेली, सिटी क्रिकेट खेला है, कई स्पर्धाओं में ऑर्गेनाइजेशन किया है। स्विच इट, टाइमिंग उतनी बढ़िया नहीं, गेंद लुढ़क कर पहुंची पॉइंट पे 1 रन। एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 25 और जीतू शेलार पहुंचे इस वक्त 24 पे। सामना कर रहे बैट्समैन संदेश शेलार। हेलीकॉप्टर गेंद स्लाइस किया है, गेंद चली गई बैकवर्ड पॉइंट पर। देखना है कि अंपायर का क्या इशारा। नो बॉल, बीमर। 5 रन पॉइंट, बाउंड्री पर 6 का इशारा है अंपायर का। कुल मिलाकर 7 रन आते हुए। ये देखिए स्लाइस किया था, केवल बल्ला लगा दिया था उस पर, क्योंकि हवाएं उसी सिमत में बह रही है। लेकिन हवा कहीं भी बहे, इस वक्त टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल शुकेट डाकी की हवा चलती हुई, 32 बाइक की हवा चलती हुई, एक 4 व्हीलर की हवा चलती हुई केंद्रीय राज्य मंत्री चषक की। स्वागत है आप सभी का। दोपहर को सपहर को रंगीन बना रही है SSC कामालपाड़ा। 32 रन बिना किसी विकेट के। फ्री हिट है, हेलीकॉप्टर स्ट्रोक है, ये भी जाएंगी मैदान के बाहर। हवा के सामने दिया जला दिया है। 6 रन। युवा नेते बबलू शेट ते घेतील सारांची भेट। महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1। उपाध्यक्ष नंबर 1, उपाध्यक्ष नंबर 1। बहुत ही खतरनाक इरादे लग रहे हैं SSC कामालपाड़ा के। काउंटर अटैक, 2 धारी तलवार चल रही है। गेंदबाज भी कप्तान से पूछ रहे हैं कि आगे कुआं पीछे खाई, जाए तो जाए कहां भाई। ये कामालपाड़ा का क्रिकेट है, ये साईं शेलार की टीम का क्रिकेट है। इस मरतबा स्लॉक करने की कोशिश, बल्ले के अंदर लगी, डीप में पहुंची 1 रन। संदेश शेलार पहुंचे 13 पर, जीतू खेल रहे हैं 24 पर। देखिए आप अजय गरत SSC कामालपाड़ा का इतिहास उठा के देखिए। की ऑफ सक्सेस में 2 रोल बहुत रहे, एक जीतू शेलार का ओपनिंग प्लेटफॉर्म और एक साईं की हिटिंग। इनसाइड आउट, कमाल का शॉट रोहित शर्मा के अंदाज में, गेंद कवर बाउंड्री की तरफ जाती हुई। बढ़िया एफर्ट है वहां पर। तीसरे की कॉल है, 3 रन पूरे किए हैं बैट्समैन ने। अच्छा एफर्ट किया था वहां पर। 3 रन से जीतू शेलार पहुंचे कुल मिलाकर 27 पर और स्कोर को पहुंचा दिया 42 रन। ताबड़तोड़ बल्लेबाजी। इस केंद्रीय राज्य मंत्री चषक का यश टोटल बड़ोडी के नाम है 106। बढ़िया गेंद, इस मरतबा कांटा बदला था, पांव नहीं चले थे वहां पर। जब आपके पांव नहीं चलते हैं तो रन नहीं चलते हैं, रन नहीं चलते हैं तो टीमें नहीं चलती है। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। आप की ऑफ सक्सेस उठा के देखिए अजय, जब भी जीतू शेलार ने शुरुआत बढ़िया की है, ज़्यादा मैचेस जीते हैं। पिंच हिटिंग जब भी साईं ने किए, ज़्यादा मैचेस जीते। इस मरतबा आउट हो जाएंगे। नहीं 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 नहीं,
कैच नहीं ले पाए, कोशिश ज़रूर थी वहाँ पर 2 रन आते हुए संदेश शिलार के खाते में। कल रात में 10 बजे से जो घमसान चला, जो केंद्रीय मंत्री चषक में क्रिकेट में जो आग लग गई थी, वो रात के 2:30 बजे तक कायम रही। गोल्डन बाउंड्री से आखिरकार साइंस खारबाव ने अपने आप को टॉप 16 में प्रवेश दिलाया। 2 ओवर की समाप्ति, पावरफुल बल्लेबाजी, पावर प्ले में लूट लिया है गेंदबाजों को 44 रन बिना किसी विकेट के। काफ़ी लोग ऑनलाइन हमसे यूट्यूब पे जुड़े हैं, सभी का स्वागत है। आप सभी का भी नाम नहीं लिया जा सकता है रनिंग कमेंट्री में, फिर भी कुछ लोग हैं जिनको हम विशेष वेलकम करेंगे। भानुदास पाटिल, आपका भी स्वागत है। खेल की शुरुआत, गेंदबाजी के लिए एक और परिवर्तन। भावेश पाटिल को बुलाया गया है, तीसरा मोहरा गेंदबाजी का लगा दिया गया है। बल्लेबाजी वैसी हो रही है। जीतू शेलार, खड़े रहने का स्टांस भी उनका गजब का है। SSC खामालपाड़ा की जीत में इस बैट्समैन का बहुत बड़ा रोल रहा है। बैकफुट पे गए, कट करना चाहते थे, जगह नहीं थी वहां पर, बल्ले के अंदर लगी, लुढ़क कर पहुंची शॉर्ट पॉइंट पे, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 45 रन बिना किसी विकेट के। टॉस हार के बल्लेबाजी करती हुई SSC खामालपाड़ा। इसके बाद जो मुकाबला है, दोनों टीमों को तैयार रहना है टॉस बॉक्स में। इस मरतबा घूम के मारने की कोशिश, बढ़िया गेंद, बढ़िया वापसी भावेश पाटिल की। यह अगला मुकाबला एक और रोमांचक मुकाबला, मोटा गांव बनाम खाड़ी गांव। दोनों कैप्टन अगर मेरी आवाज सुन रहे हो तो आपको टॉस के लिए तैयार रहना है। भावेश पाटिल बहुत ही खूबसूरत एक्स्ट्रा कवर ड्राइव हाफ वॉली पे लेकर पीछे खिलाड़ी है, 1 रन। यह सिद्धिविनायक अंजूर है अगला मैच, और मोटा गांव 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 46। मोटा गांव नीलेश मात्रे, बहुत ही खूबसूरत शॉट, हवा में जरूर, कवर के ऊपर से 4 रन। आ निकली थी गेंदबाज के, क्योंकि हवा में जरूर थी, लेकिन बहुत तेज शॉट था जीतू शेलार का। 32 पे बल्लेबाजी कर रहे हैं। ओ, घूम के मारने की कोशिश, अच्छी गेंद, चाइनीज कट लगा, लेग स्लिप में गई, कोई रन नहीं। पूरे 50 रन आ चुके अब तक SSC खामालपाड़ा के। क्या बल्लेबाजी हो रही है इस वक्त, काफी रिलैक्स साइंस शेलार और पूरी टीम लेट अटल बिहारी वाजपेयी खिलाड़ू कक्ष में। जीतू को तान दिया आसमान में, ये तो बहुत दूर गई है। हाई एंड सम ह्यूज हिट, 6 रन। सुकेश टाकी अंजर वाला नवलाई गाजला, नीलेश पाटील अंजर वाला नवलाई गाजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला। क्या शॉट खेला है,
किसी भी ग्राउंड पे, चाहे एमसीजी हो, चाहे अभी अभी गुजरात में जो सबसे बड़ा स्टेडियम बना है वहाँ पर भी ये सिक्सर है। दुनिया के किसी भी ग्राउंड में ये सिक्सर जाएगा। क्या गजब की बल्लेबाजी करें जीतू शेलार, व्हाट अ प्लेयर इज। अजय, मैं बार बार कह रहा हूँ कि आप डबल एस डबल सी के पिछले 5 साल के रिकॉर्ड देखिए। जब भी जीतू शेलार ने अच्छी ओपनिंग किए, ज़्यादा मैचेस जीते, ज़्यादा चेस किए, साई शेलार ने पिंच हिटिंग कर कर हमेशा टीम को एक अच्छे टोटल की तरफ और जीत की तरफ ले जाए। सिर्फ 2 खिलाड़ी नहीं है, सभी खिलाड़ी अच्छे हैं। लेकिन पाटिल कहाँ चले गए? प्रथमेश पाटिल लंबे बाल वाले, छप्पन रन 3 ओवर में 56 रन, 106 रन अभी तक का हाईएस्ट टोटल श्री गणेश बड़ोडी ने बनाया है केंद्रीय राज्य मंत्री चषक में। 106 रन, अब 56 हो चुके हैं 3 ओवर में। इसे कहते हैं रनों की लूटमार। खेल की शुरुआत होती भी दूर वाले छोर लोधा कॉम्प्लेक्स एंड से एक और गेंदबाज को बुलाया गया है, यतीन पाटिल। लगातार गेंदबाज तब्दील किए जा रहे हैं लेकिन सिचुएशन तब्दील नहीं हो रही, विकेट नहीं मिल रहा है। संदेश शेलार सामना कर रहे हैं यतीन पाटिल का। स्वागत है आप सभी का। मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश पाटिल और शुकेट डाकी का दीवाना। यतीन लेफ्ट आर्म ओवर द स्टंप, फुल टॉस गेंद, जोर से मारने की कोशिश, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, ना टाइमिंग था ना एलिवेशन था, केवल 1 रन। 57 पे पहुंचा है स्कोर। डबल एस डबल सी खामाल पड़ा। डबल एस शिवाजी शेलार क्रिकेट क्लब। साई शेलार ने अपने पिता श्री के नाम पर इस टीम का नाम रखा है, जो बहुत मशहूर क्रिकेटर थे। यतीन पाटिल, स्विच हिट की कोशिश, बैठ गई गेंद, अच्छी गेंद, बीट किया जीतू शेलार को। 12 गेंदों में 38 पे बल्लेबाजी कर रहे हैं जीतू शेलार, 9 में 17 पे बल्लेबाजी कर रहे हैं संदेश शेलार। इस तरह की सिचुएशन में कभी भी ऊपर आ सकते हैं साई शेलार। यतीन पाटिल, फुल टॉस गेंद, ड्राइव किया ऑन साइड में, पीछे खिलाड़ी थोड़ा फंबल किया है, जहां 1 रन था वहां 2 रन बने। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है डबल एस डबल सी खामाल पड़ा का 59 रन। 40 पे बल्लेबाजी कर रहे हैं जीतू शेलार। अभी तक 2 अर्धशतक और 6 हैट्रिक हो चुके हैं। प्रीतेश जोशी बालकुम के और कुणाल गरत। स्विच हिट, कमाल का शॉट, 4 रन। आज तो कहर ढा रहे हैं जीतू शेलार केंद्रीय राज्य मंत्री चषक में, और ये सिग्नल है जीतू एंड कंपनी एंड साई एंड कंपनी का कि केंद्रीय मंत्री चषक में इस साल डबल एस डबल सी खंबाल पड़ा का क्रिकेट कुछ अलग रहेगा। चौका आता हुआ, 14 गेंदे 44 रन। व्हाट अ बैटिंग, इनक्रेडिबल, अमेजिंग बैटिंग फ्रॉम
जीतू शेलार, फिर स्विच हिट हवा में, व्हाट अ कैच। यही कैच था जो जीतू को आउट कर सकता था। नर्वस 44 पे आउट हो गए जीतू, बिग हैंड देना चाहिए। व्हाट अ इनिंग। सुकेश टाकी अंजरवाला नवलाई गाजला, निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला, नवलाई गाजला अन भाई बघ सोन्याने सजला। ये देखिए किस तरह से विकेट गिरा। दर्शन पाटिल ने डाइव करके बढ़िया कैच लिया बैकवर्ड पॉइंट पे। नर्वस 44 पे डगआउट में लौटे जीतू शेलार, लेट अटल बिहारी वाजपेयी डगआउट। नए बैट्समैन कहा था ना मैंने अजय कि साई शेलार ऊपर आएंगे, और आए हैं बल्लेबाजी को। गजब के पिंच हिटर हैं साई शेलार ने। आपने देखा रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में भी रोड पे मारा, शारजा में भी रोड पे मारा, और चैलेंज में गो एट पे मारा। ये खिलाड़ी बहुत ही खास है, इसलिए डोंगमोली वालों को हमेशा साई की आस है। साई शेलार अब सामना कर रहे हैं। ओ बढ़िया गेंद, क्या गेंद थी। साई शेलार को घुमाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। थोड़ा अचंभित रह गए, क्या ओवर किया है दबाव की स्थिति में। 7 रन दिए। बहुत बढ़िया बॉलिंग यतीन पाटिल की। पहला गेंदबाज है जिसने आंखों में आंखें डाल के बात की है। मैं अक्सर कहता हूं अजय करत, आप नींबू कितने भी खा ले, दुश्मन के दांत खट्टे नहीं होंगे। दुश्मन के दांत खट्टे करने के लिए उनके आंखों में आंखें डाल के बात करना होती है, और ये काम किया पिछले ओवर में यतीन पाटिल ने। ये देखिए नीलेश पाटिल जी एवन को बताया जा रहा है, क्योंकि सिद्धि विनायक अंजूर के कैप्टन जुड़ चुके हैं। वेलकम। घरेलू मैदान पे ऑर्गेनाइजिंग टीम अगला मैच खेलने जा रही है। सामने टीम है नीलेश मात्रे की मोटा गांव। केपीएल 2013 का सबसे फोकस चेहरा था इसी ग्राउंड पे नीलेश मात्रे। उसके बाद मुसविर खुटे जो आईपीएल खेल के यहाँ आए थे, लेकिन मुसविर खुटे से भी बढ़िया परफॉर्मेंस नीलेश मात्रे का रहा था। उसके बाद भिवंडी के किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख का परफॉर्मेंस जबरदस्त रहा था 2013 में। हालांकि नीलेश मात्रे ने बीच में ऐलान किया था बहुत क्रिकेट हो गया, ग्रामीण नहीं खेलेंगे, सिर्फ ओपन खेलेंगे, लेकिन वो अपने टीम के साथ जरूर आएंगे। 63 रन 1 विकेट। गेंदबाजी के लिए एक और परिवर्तन, 5वें गेंदबाज दीपक कुमार सामना करेंगे उनका बैट्समैन संदेश शेलार। साई शेलार और संदेश शेलार। कटर थी, ऊपर लगी है, लेकिन नहीं पहुंच पाए खिलाड़ी। साई ने 1 ही रन लिया है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 64 रन 1 विकेट। 64 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। दीपक कुमार गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे साई शेलार। बहुत ही पावर बैक शॉट के लिए जाने जाते हैं। 3 तरफ कीर्तिमान किया इस सीजन में चैंपियन ट्रॉफी। रत्नागिरी में गेंद पार्किंग जोन में मारी, शारजा के स्टेडियम में पार्किंग जोन में, चैलेंज के स्टेडियम में पहली मर्तबा कोई बैट्समैन था जिसने गो एट के बैनर को सिक्सर से सलामी दी। बढ़िया गेंद, फिर साई को कठिनाइयों में डाला है। कितना फर्क लग रहा है अजय गरज। जब जीतू शेलार बल्लेबाजी कर रहे थे तो लग रहा था ये विकेट बहुत आसान है। साई शेलार भी 2 डॉट खेल चुके हैं। पलटवार चाविंद्रा का
3 ओवर में 56, 5वें ओवर में 64। दीपक कुमार फुल टॉस गेंद, एलिवेशन अधिक नहीं लेकिन गैप में, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन वाइडिश में। इतनी ताकत से बल्ला घुमाते हैं, हालांकि प्रॉपर टाइमिंग नहीं थी, लेकिन उसके बावजूद भी गेंद 4 रनों के लिए। चौके से खाता खुला साई शेलार का, डबल एस डबल सी कमाल पड़ा, 68 रन 1 विकेट। ओ बढ़िया गेंद, स्लो यॉर्कर। लग रहा है साई शेलार को घेरने की तैयारी की है, क्योंकि चाविंद्रा वाले भी जानते हैं कि बैट्समैन एक बार शुरू हुआ तो फिर रुकने का नाम नहीं लेता है। लगातार साई शेलार को कठिनाइयों में डाला है। अच्छी बॉलिंग हो रही है चौथे ओवर से। 70 रन 1 विकेट। जीतू शेलार के आउट होने के बाद रन अब रुक गए। दीपक कुमार हेलीकॉप्टर उड़ाया, क्या शॉट है, शॉट ऑफ डे, 6 रन। साई ने भी कह दिया बस होगी रनबंदी, सब बंदियां चली, रनबंदी नहीं। क्या शॉट खेला है, क्या एग्जीक्यूट किया है, आइए देखते हैं। थोड़ी देर के लिए तो मानो ऐसा लग रहा है कि MS धोनी ने इस शॉट को खेला हो। यह है साई शेलार का क्लास। बहुत जल्दी पलटवार, 76 रन। दीपक कुमार इस मरतबा मिस टाइम और साई मौका भी दिया, चौका भी दिया। इससे खराब फील्डिंग क्या हो सकती है। सीधा कैच उनके हाथों में आया था, टोपी संभालते रह गए, गेंद बाउंड्री के बाहर। धन्यवाद। सही समय पे अपने 5 ओवर पूरे किए। थैंक्स चाविंद्रा स्पोर्ट, आपने अपने सही समय पे 5 ओवर कर दिए। डेथ ओवर बचा है 80 रन 1 विकेट। जब जीतू शेलार बल्लेबाजी कर रहे थे लग रहा था कि स्कोर मोर देन 110 बन जाएगा। आज हालांकि एक सिक्सर जरूर लगाया साई शेलार ने, लेकिन उनका जो क्लास है वो क्लास की बल्लेबाजी अगर एक सिक्सर को हम छोड़ते तो नहीं किए। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए डेथ ओवर में यतीन पाटिल, सिर्फ यतीन पाटिल ऐसे गेंदबाज हैं जिनसे दूसरा ओवर कराया जा रहा है। फ्लिक कर दिया, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, फ्लैट 6।
खासदार चषक 2020चा नियोजन भारी येवन जोडीचा खासदार चषक 2020चा नियोजन भारी येवन जोडीचा अंजूर गावात कोणी तो केला अंजूर गावात कोणी तो केला आमचा सुकेश डाकी दिलवाला आमचा निलेश पाटील दिलवाला आमचा सुकेश 6 रन से उछलता हुआ स्कोर 86 रनों पे पहुंचा है। 86 ऑन बोर्ड। एक और आसमानी टोला, पीछे खिलाड़ी है, दूसरे बाउंस पे गई गेंद, 1 रन। स्ट्राइक आया अब साई शेलार के पास। 6 गेंदों में 16, 12 में 25 संदेश शेलार, कुल स्कोर 87। थोड़ा तिरछा खड़े रहते हैं साई। खींच के मारा है, चाबुक शॉट है, 6 रन। केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा क्या शॉट खेला है, क्रीज में पीछे चले गए। फुल पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, all the way to the mid wicket, tremendous power and a tremendous timing. 6 runs. You can see there, look at that. Terrific shot. बहुत जल्दी पिक किया था गेंद की लेंथ को। 93 पे पहुंचे हैं स्कोर को। चारों दिशाओं से रिप्ले दिखाया जीटीसी ने। इस मरतबा फ्लिक किया, गेंद हवा में गैप में जा रही है। बढ़िया फील्डिंग, दूसरे की कॉल है और 2 रन पूरे करते हुए ओवर थ्रो हुआ है। 2 की जगह 6 रन, 2 की जगह 6 रन। दयावान बन गई है चाविंद्रा स्पोर्ट। नाही कार्यात खोटेपणा नाही मनात मोठेपणा नाही कार्यात खोटेपणा नाही मनात मोठेपणा तारासारखा हाय लख लखणारा तारासारखा हाय लख 99 रन। 28 पे बल्लेबाजी करें साई शेलार। ट्रिपल फिगर की तरफ डबल एस डबल सी। बढ़िया गेंद, यस आउट, एलबीडब्ल्यू। अंपायर का निर्णय अंतिम रहेगा साई शेलार, प्लीज। हालांकि उनका अपना मानना है कि गेंद बल्ले को लगी है। बहुत मुश्किल है यहां से कहना, हालांकि टो क्रैशर तो थी, बिल्कुल विकेटों के सामने थे। बल्ला और गेंद साथ साथ आ रहे थे क्योंकि नी केज के लिए यस इज आउट। एक गेंद बाकी है। ये देखिए, आप देखते हैं दूसरे एंगल से, देखिए टो क्रैशर है और अंपायर मुन्ना पठान के पास काफी अनुभव है। क्या टेलीकास्ट है, व्हाट अ टेलीकास्ट, सुपर अल्ट्रा स्लो मोशन। मैं समझता हूं कि अच्छा निर्णय है। क्यों? पहले गेंद टो पे लगी और बाद में बल्ले पे लगी। बढ़िया निर्णय, कमाल की जबरदस्त अंपायरिंग मुन्ना की। पांच गेंदे हुई, एक गेंद बची है। एक गेंद बची है। क्या डबल एस डबल सी कमाल पाड़ा 100 का आंकड़ा क्रॉस करेंगी? नए बैट्समैन आशुतोष आए हैं।
आशुतोष चौहान, ये भी बड़ा नाम है। फुलटॉस गेंद चले, 6 रन। कुल मिलाकर 105, 106 की चुनौती। चलते हैं पहले टॉस के लिए। सुनील शिल्के के साथ थोड़ी देर के बाद टॉस होगा। खेल की जब शुरुआत होगी तो अजय करत जुड़ जाएंगे। 106 का लक्ष्य है। धन्यवाद सिद्दीक भाबे सर. SSCC खंबाळपाडा आणि जय वेताळ साविंद्रा या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. पहिलं सत्र संपलं. निर्धारित 6 षटकांमध्ये 105 धावा तब्बल धावपलकर जोडल्या गेलेले आहेत. फक्त आणि फक्त 2 गडी तिकडे बाद झाले होते. आपण पाहिलं जितू शेलार बाद होण्यापूर्वी 44 धावा त्याने धावपलकर जोडल्या. संदेश शेलार यांच्या नाबाद 26, त्याचबरोबर साई शेलारच्या वतीने 28 धावा 9 चेंडूचा सामना करत असताना आणि आशितेश यांच्या वतीने शेवटच्या चेंडूवर आलेला तो षटकार.
सरमिसळ करत असताना एकूण धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत 105 आणि 106 धावांचं लक्ष्य इथे ठेवलेलं आहे. मला असं वाटतं श्री गणेश भरोडी संघाकडून 106 बनवल्या गेल्या होत्या आणि इथे SSCC खांबाळपाडाच्या वतीने 105 बनवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे या स्पर्धेतील आत्तापर्यंत सेकंड हायेस्ट टोटल इथे धावपलकर जोडला गेलेला आहे, तो खांबाळपाडा संघाच्या वतीने. चांगली फलंदाजी झाली होती, अधिकच्या विकेट सुद्धा त्यांनी गमावल्या नव्हत्या आणि प्रत्येक फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे आणि म्हणूनच आपण पाहिलं की धावपलक इतक्या मोठ्या संख्येपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. 106 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूपासून इथे आक्रमकता शोधावी लागेल आणि ही अपरिहार्यता असते, ही अगतिकता असते आणि तीच आता इथे फलंदाजांच्या समोर असेल, ते म्हणजेच जय वेताळ चाविंद्र संघाच्या. आपण या अगोदर एक सामना बघितला होता जिकडे भिनार संघ आणि भातसाई स्पोर्ट्स भातसाई या दोन संघांदरम्यान तो सामना सुरू होता. तिथेही पहिल्या सत्रामध्ये भिनार संघाने खूप साऱ्या धावा धावपलकर जोडल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावपलकाचा प्रेशर म्हणून एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले होते आणि तो सामना खूप मोठ्या फरकाने भिनार संघाने जिंकला होता. अगदी बरोबर 5 वाजलेले आहेत, प्रिसाईज आपण पाहिलं तर 5 वाजलेले आहेत आणि या सामन्याला सुरुवात होत आहे. 27 मिनिटांमध्ये पहिली 5 षटकं. आशुतोष याच्या वतीने पहिलं षटक इकडे मार्गस्थ केले जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, पहिला चेंडू निर्धाव. राज पाटील आणि सागर पाटील हे दोन फलंदाज जय वेताळ चाविंद्र संघाच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आलेले आहेत. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकता, एक डीप मिड विकेट आणि दुसरा लॉंग ऑन. बॅटपॅड मधून लॉफ्ट केलेले क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत कव्हरमध्ये. चेंडू अडवला, स्वतःकडे ठेवला, नंतर तो सुपूर्दही केला जाईल. चांगली गोलंदाजी आहे, सुरुवात फार चांगली केलेली आहे आशुतोषाने आपल्या संघासाठी. पहिला चेंडू सुद्धा निर्धाव होता, त्यानंतर हा दुसरा चेंडू समोर ठेवला होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुमच्या धावपलकर पुरेशा धावा असतात त्यावेळेस एक गोलंदाज म्हणून तुम्हाला तो लायसन्स मिळत असतो. प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा वाव निश्चितच गोलंदाजांकडे असतो आणि त्या पद्धतीनेच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गोलंदाजी आशुतोष याची झालेली आहे. डावकुरे आताचे फलंदाज सागर पाटील पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. हवेचा जोर जर आपण पाहिला तर मला असं वाटतं या मैदानावर आता जर आपण हवेचा जोर पाहिला तर डावकुरे हाताच्या फलंदाजासाठी कधी कधी तो अनुकूल असतो, कधी प्रतिकूल सुद्धा. उजव्या स्टेजच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न होता, स्लॉक केलं होतं, चेंडूला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीप मधून समोर गेलेले एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. 2 धावा पाहता पाहता इकडे कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचाही प्रयत्न आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, ती म्हणजे जय वेताळ चाविंद्र संघासाठी. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेलेल्या आहेत आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत 4. राज आणि सागरची सलामीची जोडी आहे आणि आपण पाहिलं तर आशुतोष चव्हाणच्या वतीने हे पहिलं षटक हाताळलं जात आहे SSCC खांबाळपाडा संघाच्या वतीने. काही फलंदाजी झाली होती, आग ओकणारी फलंदाजी आपण पाहिली होती खांबाळपाडा संघाच्या फलंदाजांची. चांगल्या चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. उजव्या एष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता. स्प्रे यस, हे षटक झाल्यानंतर 12व्या प्रतिनिधीला विनंती आहे आपण आयोजकांच्या वतीने तो घ्यायचा आहे. यावेळेस आपण पाहिलं फुलर लेनचा चेंडू होता आणि चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. मी अगोदर म्हटलं होतं की फलंदाजांना आता उसंत घ्यायला सुद्धा वेळ नाही, सुटकेचा निश्वास टाकण्याची सुद्धा त्यांच्याकडे इथे खरं तर त्यांच्याकडे तो वेळ नाही आहे आणि म्हणूनच पहिल्या चेंडूपासून आक्रमकता शोधावी लागेल. ही अगतिकता असते, हा स्कोरबोर्डचा प्रेशर असतो. समोर ठेवलंय, समोरच्या दिशेने खेळून काढले क्षेत्ररक्षक जितू उपस्थित. इथे टिपला एक अप्रतिम झेल, फलंदाज राज पाटील बाद.
यानंतर मित्रांनो पहिल्याच फेरीतील अतिशय महत्त्वाचा सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. RKS मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक अंजूर या दोन संघांदरम्यान दोन्ही संघाचे संघनायक आमच्याबरोबर नाणेफेकीसाठी मिड इनिंगमध्ये जोडले जातील. पहिलं षटक संपलं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या धावपलकर आहेत फक्त आणि फक्त 4. यानंतर आवश्यक धाव गतीकडे सरासरीकडे जर आपण लक्ष दिलं तर 20.40 ची सरासरी म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामागे 20 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये उर्वरित 5 षटकांमध्ये जय वेताळ साविंद्र या संघाला. क्रमांक 2चं षटक संदेश शेलार येत आहेत या षटकासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज सागर पाटील. सागरसाठीचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरून खेचून मारलाय. अप्रतिम फटका. स्लॉक केलं तो चेंडूला. गॅप शॉट सिलेक्शन. चौकार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. उजव्या एसटीच्या बाहेरून खेचून मारलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्लेसमेंट फार चांगली होती. इनफिल्डला लिलिया क्लिअर केलं होतं. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. यावेळेस उडवले चेंडूला भूमी एंटरप्राइजेस स्टँडच्या वरून म्हणजे डीप मिड गेट वरून षटकारासाठी. षटकार. राजासारखा मन मनासारखा राजा तो आहे भारी. त्यांनी घेतली खात्यावर जनतेची जबाबदारी. डावखुरे आताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात, आक्रमक असतात. हे बऱ्याचदा आपण म्हणत असतो. मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीने आक्रमकता शोधत असताना फलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. इनस्विंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. जी लांबी इथे या फटक्यासाठी पूरक होती आवश्यक होती तीच लांबी मिळाली होती. या अगोदरचा चेंडू अधिक खरं तर लेंथ हिट करणारा होता. इथे फुलर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि चांगल्या पोझिशनमध्ये फलंदाज होते तिथूनच त्यांना लॉफ्ट केलं. चेंडूला पाठवलं होतं षटकारासाठी. चांगली फलंदाजी. संदेश शेलारच्या विरोधात हे 2 मोठे फटके आलेले आहेत. ड्राईव्ह केले चेंडूला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीप मध्ये चेंडू अडून फेकी केली जाईल. 2 धावा निश्चितच इकडे पूर्ण आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. ड्राईव्ह केलं होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस बॅटचा पेस ओपन केला होता आणि तिकडे खरं तर तो फटका सजवला होता. 16 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. ज्यावेळेस तुमच्याकडे 106 धावा ॲज अ टार्गेट म्हणून असतात निर्धारित 6 षटकांमध्ये आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा फक्त 4 येतात. त्यावेळेस तुमच्या समोर खरं तर फार मोठी प्रतिकूलता उभी राहते आणि ते टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना एका पाठोपाठ एक खरं तर दबावाच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी चुकीच्या फटक्यांची निवड करताना फलंदाज बाद झालेले आपण बघत असतो. 26 चेंडू आणि 90 धावा असं समीकरण. फार मोठा डिफरन्स आहे. फेकले जाणारे चेंडू आणि आवश्यक धावा यांच्यामध्ये अजूनही त्यामधून 1 चेंडू आपल्याला कमी करावा लागेल. 25 चेंडू आणि 90 धावा असं समीकरण खरं तर यानंतर उरेल. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. संदेश याही वेळेस ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट. या अगोदर जे 2 फटके सजवले ते या षटकाच्या सुरुवातीला तोच ट्रेंड कायम ठेवण्याचा प्रयत्न होता. ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळत नाहीये तिथे फलंदाज सागर पाटील आणि त्याचाच फटका इथे संपूर्ण संघाला बसतोय. 2 षटकं संपतायत. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 16 आणि अजूनही 4 षटकांचा खेळ यानंतर शेष असेल. 4 षटकामध्ये आपण विचार केला तर अजूनही 90 धावांची गरज इथे निश्चितच आहे. म्हणजे मला असं वाटतं 22.5-23च्या घरामध्ये हा अगदी बरोबर 22.50 ची धावगती यानंतर राखावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे जय वेताळ साविंद्रा या संघाला. 5 वाजता बरोबर या सामन्याला सुरुवात झालेली आहे. वेळेची बाब ही लक्षात घेणं गरजेचं आहे. 5:08 झालेली आहेत. 2 षटकं ऑन दी ट्रॅक. चांगल्या पद्धतीचा ओव्हररेट दाखवलेला आहे गोलंदाजी करणारा संघ SSCC खांबाळपाडा या संघाने. क्रमांक 3चं षटक सेकंड स्पेलमध्ये आमंत्रित केले जातात आशुतोष चव्हाण या गोलंदाजांना. 24 चेंडू आणि 90 धावा असं समीकरण. समीकरणामध्ये फार मोठी तफावत. उजव्या एसटीच्या बाहेर होता. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपल्याला दाखवलेला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हॉट अँड ग्रेट एफर्ट.
अप्रतिम क्षेत्ररक्षण. चांगल्या पद्धतीने खरं तर चेंडूपर्यंत अतिशय भरधाव वेगाने पोहोचले. त्यानंतर स्वतःला तिथे बेंड केलं, वाकले, चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला. त्यानंतर त्याच ॲक्शनमध्ये थ्रो केली. रॅपिड थ्रो सुद्धा आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मला असं वाटतं नाणेफेकीसाठी ते आले होते म्हणजे संघाचे संघनायक असावेत आतिश पाटील. 18 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज आशुतोष पुढे सरसावले होते. यावेळेस बीट झालेल्या एसटी रक्षक, त्याचबरोबर बीट झाला शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. एक धाव तर पळून पूर्ण केली गेलेली आहे आणि इथे पंचांच्या वतीने हाईड बीमरसाठी DRS कॉल केला गेलेला आहे. विनंती असेल तिसऱ्या पंचांना आपण लवकरात लवकर आमच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधायचा आहे. तिसरं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. त्यानंतर निश्चितच आपण बघितलं इथे पंचांच्या वतीने DRS कॉल केला गेलेला आहे. आमचे तिसरे पंच सुद्धा तिकडे शहनिशा करतायत. पुन्हा खरं तर ते दृष्टिक्षेपात हा चेंडू घेत आहेत आणि त्यांच्या वतीने निर्णय इकडे पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी होती परंतु पंचांच्या वतीने खरं तर हा वाईड कॉल केला गेलेला आहे. फलंदाज क्रीज पासून फार पुढे होते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी 2 पावलं जवळजवळ खेळाडू समोर होते आणि हेच हेरलं पंचांनी. धावपलकावर धावा 20. आशुतोष स्वतःला तयार करतील. डावखुऱ्या हाताचे फलंदाज सागर. स्ट्रायकिंग एंडला क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल इथे करण्याची इच्छा दर्शवलेली आहे ती म्हणजेच साई शेलार यांनी आणि त्या पद्धतीने इथे बदल करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज स्वतःला तयार करतील. मला असं वाटतं कोणताही व्हॅलिड चेंज इकडे केला गेलेला नाही आहे. आशुतोष चव्हाण 20 धावा आतापर्यंत धावपलकावर आहेत. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मार्गस्थ असतील. 23 चेंडू आणि 86 धावा असं समीकरण. फुल टॉस. कोणताही अतिरिक्त फायदा इकडे उठवता आला नाही. बऱ्याचदा फलंदाज या चेंडूसाठी तयार नसतो. शरीरावर जाऊन चेंडू सरळ आदळला. पंचांकडे थोडीशी अपील सुद्धा केली गेली परंतु त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने इथे आत्मविश्वास नव्हता. फक्त आणि फक्त प्रोत्साहित होऊन गोलंदाजाने तिकडे अपील केली होती. 21 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. हा सामना सुद्धा मला असं वाटतं एका वेगळ्या स्थितीकडे घेऊन चाललेला आहे जयवता चामिंद्रा संघाला. इथे फटका फसलाय. बऱ्याचदा फटका फसला की धक्का बसत असतो. क्षेत्ररक्षक उपस्थित सफाईदारपणे टिपतील झेल आणि फलंदाज आतिश पाटील बाद. भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब
क्रमांक 4 साठी फलंदाज यतीन पाटील येत आहेत. थोडासा योगायोग खरं तर त्याचा आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये क्रमांक 4चं षटक घेऊन सुद्धा आले होते यतीन पाटील आणि इथे क्रमांक 4 वर फलंदाजी सुद्धा करण्यासाठी उपलब्ध आहेत. धावफलक 21 पर्यंत जाऊन स्थिरावलेला आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. आशुतोषच्या वतीने या षटकाला प्रारंभ आहे आणि आपल्या कोट्यातील व्यक्तिगत दुसरं षटक हाताळत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने समोर ठेवला होता. इथेही फटका बसला आणि स्वतः गोलंदाजाने इथे टिपलाय झेल. आणखी एक फलंदाज म्हणजेच यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये जितक्या लवकर आले होते तितक्या लवकर त्यांना परत खेळाडू कक्षामध्ये जावं लागतं. फलंदाज बाद. नेतायो साऱ्यांना ठेवत समाधानी गोरगरिबाच्या डोळ्यातून कधी येऊन देत नाही पाणी कपिल पाटील फाउंडेशन भारी गोरगरीब मदत करी वेळ प्रसंगी धावून येणारा मोठ्या मनाने मदत करणारा केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर गिरा मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा केंद्रीय मंत्री आशुतोष चव्हाण आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेले आहेत. पाहायचं इथे विकेट हॅट्रिक त्यांना मिळेल का. विकी पाटील विकीसाठीचा हा चेंडू आहे. स्लॉक केलेल्या चेंडूला चांगल्या पद्धतीचा फटका. इकडे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीपमध्ये. कावू कॉर्नर रिजनमध्ये चेंडू वाढून फेकी केली जाईल. एक धाव निश्चितच उपस्थित होती ती पूर्ण केली गेली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर 22. 17.66च्या धावगतीने हे धावफलक सजवायचं होतं. इनिशियल अस्किंग रेट तो होता. आता मात्र तो फार पुढे गेलेला आहे. 26.53 वर जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी तितकी चांगली झाली नाही. फुल टॉस यावेळेस स्वतःला खरं तर वाचवलंय. आपल्या हातामध्ये जे शस्त्र आहे म्हणजे बॅट चालवण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या वतीने. नो बॉल कॉल केला गेलेला आहे. येणारा चेंडू निश्चितच हा आपण पाहू शकाल तर तो फ्री हिट असेल. या नो बॉलचा जास्तीत जास्त इकडे आपल्या हितासाठी वापर करता आला नव्हता फलंदाजाला. धावफलक 24 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बिट्या पाटील. याचबरोबर 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली खरं तर आतमध्ये पाचारित केली जाईल. 24 धावा धावफलकावर आहेत आणि आपण पाहिलं तर निश्चितच 106 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 18 चेंडू आणि 82 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. अगदी बरोबर 5 वाजता या सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि 17 मिनिटं आतापर्यंत वापरली गेलेली आहेत. यानंतरच्या सामन्याची महत्वाची सूचना. RKS मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक अंजूर असा हा सामना यानंतरचा तुम्ही पाहू शकाल. 3 षटकं संपले. मिड इनिंग ब्रेकमध्ये आपण सिद्धिक भावे सरांकडे वळणार आहोत. नाणेफेकीसाठी सरांना विनंती असेल आपणही तयार राहायचंय.
3 षटकं संपलेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानातून बाहेर येत आहे, ड्रिंक्स ट्रॉली मैदानातून बाहेर येते आणि 24 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर धावपलकावर जोडल्या गेली. आणि यानंतर इक्वेशनचा जर विचार केला तर अजूनही 18 चेंडूंचा खेळ उरतो. 18 चेंडूंमध्ये 82 धावांची गरज असेल. प्रतिकार जो हवा होता या सामन्यामध्ये जय वेताळ साविंद्र संघाकडून तो खरं तर पाहायला मिळत नाही. याचं कारण सगळ्यात महत्वाचं फार मोठं धावपलक पहिल्या सत्रामध्ये उभारलं गेलं होतं. एज लागली होती, धावबाद करण्याची सुद्धा संधी आलेली आहे आणि इथे अंतिमतः निर्णय घेतला साई शेलार याने. या फलंदाजाला आपल्याला बाद करायचंय. धावबादच्या रूपाने फलंदाज बाद. सिद्धेश पाटील दमलैया नावात समाजसेवा ते करतात वडिलांच्या सोबत. थँक्यू. आयोजकांच्या वतीने सूचना आलेली आहे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक लगेचच संपन्न करण्यासाठी विनंती असेल सिद्दीक बाबे सर, आपण नाणेफेकी कक्षाकडे जायचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक RKS मोठागाव आणि त्यांच्या विरोधात सिद्धिविनायक अंजूर, दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी कक्षामध्ये असतील. यावेळीचा हा चेंडू आहे, चांगला फटका इथे दाखवला आहे. गोलंदाज जितेश शेलारच्या विरोधात पहिल्या चेंडूचा सामना करत असताना फलंदाज संदेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. देवेश पाटील दादा यो सुमित पाटील दादा वल्लनव तरुणांचा आसरा, वल्लनव तरुणांचा आसरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता. सुरुवात तर फार चांगली झालेली आहे संदेशच्या वतीने. इथे सातत्य दाखवावं लागेल. यस इस बीच देखना है अपील होती हुई और बैट्समैन आउट. आइए दोस्तों, हम बढ़ते हैं अगले टॉस की तरफ. खेलने वाली घरेलू टीम अपने घरेलू मैदान पे खेलने के लिए सिद्धिविनायक अंजूर और मोटा गांव की कैप्टन दोनों को टॉस के लिए जोड़ना है. और आवाज़ दूंगा मैं ओम साई ढाबा के प्रोपराइटर संतोष कोहली साहब को. एक बार खाओगे तो बार बार जाओगे. ओम साई ढाबा कल ज़बरदस्त खाना था. चिल्ली से लोगों ने काफ़ी अपने आप को महसूस किया था. संतोष कोहली साहब, आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है. मोटा गांव की कैप्टन यस कंटिन्यू. सुनील, आप कमेंट्री कर सकते हैं. मोटा गांव के कैप्टन, आपको रिपोर्ट करना है. यावेळेस पूल केलेल्या क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रयत्न फार चांगला राहिला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चेंडू इथे सीमारेषेच्या आतमध्ये त्याने रोखलेला आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 29 म्हणजेच 29. जितेश शेलारचं हे क्रमांक 4चं षटक. 106 धावा बनवायच्या होत्या या सामन्यामध्ये. इथेही पूल करायचं होतं, परंतु चेंडूवर अंतिम क्षणापर्यंत नजर ठेवता आली नव्हती फलंदाजाला आणि त्यामुळेच इथे संपर्क बनू शकला नाहीये. हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आणि मोटा गांव के कैप्टन इस वक्त हमारे बीच कार्य सम्राट प्रथम नागरिक सरपंच अंजूर शुकेश डाकी साहब का आगमन हो चुका है. आपका हार्दिक स्वागत है. वेलकम. मोटा गांव टीम के कैप्टन, आपको लास्ट ऑफिशियल कॉल है, टॉस के लिए जुड़ जाना है.
यस मोटा गांव के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। आइए संतोष कोहली साहब, ओम साईं धाबा के प्रोपराइटर, हमें केंद्रीय राज्य मंत्री चषक में बहुत ही ज़बरदस्त खाना प्रोवाइड किया है। ओम साईं धाबा में एक बार जाओगे तो बार बार खाओगे। वीरनाथ मात्रे और प्रभु डाकी दोनों कैप्टन मेरे साथ हैं। संतोष कोहली साहब, आपसे रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स में आना है। ओम साईं धाबा के प्रोपराइटर थोड़ा एक तरफा मुकाबला मैदान में चलता हुआ, जिस तरह की बल्लेबाजी हुई थी जीतू शेलार, साईं शेलार और संदेश शेलार की तरफ से, उसका जवाब नहीं दे पाई जय वैताल चाविंद्रा। मौसम है मस्ताना, हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवान। स्वयंचा हा चेंडू आहे डावे एसटीच्या अगदी वरून मार्गस्थ झाला, निघून गेला। एसटी रक्षकाचं चांगलं एसटी रक्षण आपण अनुभवलं। एकूण धावा धावपल 29 म्हणजेच 29। आइए मैच होने जा रहा है मोटा गांव बनाम खारी गांव। गावदेवी स्पोर्ट मोटा गांव और खारी गांव के कैप्टन आपको जुड़ जाना है। ओम साई धाबा, एक बार खाओगे तो बार बार जाओगे। सुनील, क्या मैच समाप्त हुआ है? एक और बचा है। सुनील, आप कमेंट्री कर सकते हैं उस ओव्हर की। धन्यवाद सिद्दीक भावे सर। मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 हे जे षटक स्वयंच्या वतीने हाताळलं गेलं, त्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेले आहेत, एकही धाव खर्च केली नाही। म्हणजे या स्पर्धेतील दुसरी विकेट मेडन ओव्हर त्यांच्या वतीने हाताळली गेलेली आहे। हा सामना इथे जय वेताळ चाविंद्रा संघापासून खूप दूर गेलेला आहे। शेवटचं षटक यानंतर इथे हाताळलं जाईल। विनंती असेल पंचांना, अतिरिक्त एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपण सेट करण्यासाठी संघ कर्णधाराला सूचना करायच्या आहेत, कारण 5 वाजता सामन्याला सुरुवात झाली होती। आतापर्यंत 28 मिनिटं वापरून झालेली आहेत। 27 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक होतं। पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी झाली, दुसऱ्या सत्रामध्ये मला असं वाटतं त्यापेक्षा फार निकृष्ट दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिलेली आहे आपण। आतापर्यंत फक्त आणि फक्त एक षटकार फलंदाजाच्या वतीने दाखवलेला गेलेला आहे आणि स्कोरबोर्डचा प्रेशर खरं तर मैदानाच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेत असतो। प्रयत्न तर झालेत फलंदाजाच्या वतीने मोठे फटके खेळण्याचे, परंतु
त्या पद्धतीने खरं तर निकाल त्यांच्या बाजूने इथे लागलेला आपण पाहिला नाही. क्रमांक 6चं षटक धनाजीच्या वतीने इथे हाताळलं जाईल. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल होतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, इकडे चांगली सुरुवात स्वतःसाठी करून दिलेली आहे गोलंदाज धनाजी यांनी. एकोणतीस धावा फक्त आणि फक्त धावपलकावर आहेत. हा फटका आपल्याला बघावा लागेल, पाहायचा आहे. हवेमध्ये फार काळ चेंडू इथे आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, टिपतील झेल. आणखी एक फलंदाज बाद. नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा, नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठेपणा. तारासारखा आहे लखलखणारा, तारासारखा आहे लखलखणारा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर. क्रमांक 10 साठी फलंदाज भावेश पाटील खेळपट्टीवर दाखल होत आहेत. मला असं वाटतं सर्वच फलंदाजांना जवळजवळ इथे फलंदाजी मिळालेली आहे. 29 धावा आतापर्यंत धावपलकावर आपण पाहिलेले आहेत. 106 धावांपासून खूप दूरवर आतापर्यंत हा डाव आहे. हा फटका चांगला आहे, लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक उपस्थित असून चेंडू इथे पाहता पाहता निघून जातो सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. कोणी कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं. कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं. आज केंद्रीय मंत्री क्रिकेटच्या चषक गाजतोय बनजोडीचा. धनाजी गती परिवर्तन. यावेळेस खरं तर फार त्वेषाने वेगाने बॅट फिरवली होती. चेंडू फैचा कोणताही संपर्क झाला नाही. पंचाच्या वतीने हा चेंडू वाईड घोषित केला. इथे बिगिट करायचं होतं. चेंडू पडल्यानंतर आता आतल्या अंगाला वळताना आपण पाहिलेलं आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करत असताना गोलंदाज धनाजी याला आपण खरं तर बघत आहोत. देतवरचं हे षटक आहे. 34 धावा फक्त आणि फक्त धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही फेकले जाणे बाकी आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेरचा हा चेंडू, कोणतंही कन्व्हिन्सिंग फुटवर्क इथे दाखवता आला नाही आणि त्याचमुळे फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नाही या पद्धतीच्या चेंडूचं. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये फार भेदक फलंदाजी होती आणि दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर जादुई गोलंदाजी केलेली आहे. वळण घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न इथं गोलंदाजाच्या वतीने केला जातो. धनाजी यांनी सुद्धा ठरवलेला आहे या शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त वेळ निश्चितच त्याला खर्च करायचा आहे आणि प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये आणि ती सिच्युएशन खरं तर त्यांच्या बाजूने आहे.